हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त संडे मॉर्निंग झाली आहे आणि काल रात्री आम्हाला खूप उशीर झाला झोपायला. म्हणजे जसं तुम्ही बघितलं असेल की फर्निचर आलं होतं, सो ते सगळं आवरून नंतर झोपायला उशीर झाला. सो आज सगळ्यात आधी आपण पटकन फर्निचर बघणार आहोत. सो मेन आम्ही दोनच गोष्टी आधी ऑर्डर केल्या होत्या, त्या म्हणजे सोफा आमचा आणि बेड. सो हॉलमध्ये हा मस्त सिंगल सोफा आम्ही बनवून घेतलाय. इथे तुम्ही बघू शकता वेल्वेट मटेरियल आहे आणि ब्लू कलर आम्ही चूज केला होता आणि त्यामुळेच ते कॉम्बिनेशन डोक्यात ठेवून आम्ही कर्टन्स सुद्धा घेताना तसेच घेतले होते. आणि मुद्दामूनच सिंगल सोफा घेतलेला आहे. मला बऱ्याच कमेंट सुद्धा आल्या होत्या की अंकिता जास्त फर्निचर नको करूस किंवा इंटिरियर जास्त करू नको. सो माझं आणि पुष्करचं आधीच हे ठरलं होतं की सुटसुटीत घर ठेवायचं. सो असा हा आमचा सिंगल सोफा आम्ही छान हॉलमध्ये अरेंज करून ठेवलाय. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दोन कापसाच्या गाद्या आम्ही बनवून घेतल्यात, जेणेकरून कधी आई पप्पा इथे आले राहायला सो सगळ्यांची झोपायची सोय असावी. त्या अनुषंगाने या दोन गाद्या आम्ही बनवून घेतल्यात. आणि आता आपण बघूया आतमधला बेड. तर हा आहे बेडरूम मधला बेड. सो ह्याचं मेजरमेंट आम्ही त्यांना दिलं होतं, म्हणजे साईज किती हवी आहे या अनुषंगाने हा आम्ही बनवून घेतलाय. सो मस्त इथे हे हेडरेस्ट आम्ही चॉईस करून घेतलं होतं. आणि हा बेड आहे, याच्यावरची मॅट्रेस सुद्धा आम्ही चूज करून बनवून घेतली आहे. त्यानंतर ह्या ज्या कुशन्स आहेत ह्या आम्हाला फ्री आल्या आहेत ह्या मॅट्रेसवरती, प्लस एक कंबल सुद्धा फ्री आलंय. पुष्कळ तिथे ठेवलंय आणि स्कायलॉनचं हे मला फ्री मिळालंय. सो हे कंबल आम्हाला फ्री मिळाले आणि हे डुएल आहे. सो एक जर आपल्याला वॉयलेट कलर हवा असेल तर आपण असं सुद्धा ठेवू शकतो और ग्रे कलर सुद्धा ठेवू शकतो. सो ह्या गाद्या ज्या बाहेर तुम्ही कापसाच्या दोन गाद्या बघितल्या त्या, ही मॅट्रेस, हे कुशन आणि हे कंबल हे आम्ही एका स्टोअरमधनं परचेस केलंय. बेड आणि सोफा वेगळ्या स्टोअरमधनं परचेस केलाय आम्ही आमची मेजरमेंट्स वगैरे देऊन. सो असं आमचं हे फर्निचर आलंय. आणि फक्त ह्याचं स्टोरेज सुद्धा मी तुम्हाला दाखवते, पण जरा पटकन चहा पिऊन घेते कारण त्या ज्या गाद्या वगैरे आहेत त्या आम्हाला इथे आतमध्ये ठेवायच्या आहेत. सो तेव्हा मी तुम्हाला स्टोरेज दाखवते. सो फर्निचरमध्ये हे दोन प्रकार झालेत, अजून तशा बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. सो असं आपलं फर्निचर बघून झालंय. आणि ॲज युज्युअल मॉर्निंग रिच्युअल्स. सो इथे दूध तापवायला ठेवलंय राहूसाठी आणि आता आमचा करते गरम गरम चहा. सध्या तरी इथे एवढंच करू शकते, पण तेवढं तरी सुरू झालंय. आधी म्हणजे आम्हाला दूध वगैरे प्यायला सुद्धा कॅफेटेरियामध्ये जायला लागायचं. आता इंडक्शन सुरू झाल्यामुळे हे तरी मी करू शकते. कुकटॉप आहे तो, इंडक्शन नाही. तू पुन्हा इंडक्शन म्हणा. चुकून इंडक्शन खूप डोक्यात राहिलंय आता. पण कुकटॉप वरती सगळं करायला सुरुवात झाली असं. आणि इथे मस्त आपला आता चहा रेडी होतोय. अगेन इलायचीच पिणार आहे. इलायची फ्लेवर छान लागला काल. आणि इथे अंकिता पिते. तू कुठला फ्लेवर पिते? मी जिंजर कालचाच. म्हणजे मसाला कोणीच ट्राय करत नाहीये. मसाला अजून तरी नाही केला. जरा स्ट्रॉंग लागतो तो वाटतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग आज मॉर्निंग नवीन सोफ्यावर ना राहू? येस. आणि तू काय एन्जॉय करतोय? बाहेरचा व्ह्यू मस्त इथे बसून. येस. मस्त दिसतंय ना बाहेर? येस. चलो मस्त व्ह्यू बघत चहा एन्जॉय करणार आहोत आता आम्ही. हा एक खूप प्लस पॉईंट झालाय आम्हाला की आम्हाला व्ह्यू इतका सुंदर मिळालाय ना. आणि आता तर इथे सोफा आलाय. सो सोफ्यावर बसून व्ह्यू बघणं ही मजा काही औरच आहे. मी असं शब्दात नाही सांगू शकत कारण त्या फिलिंग्स आहेत, पण मस्त वाटलंय आम्हाला. पटकन आता आम्ही चहा पितो. तर हे फर्निचर झालेलं आहे दोन प्रकार. अजून बरेचसे प्लॅन्स आहे. इथे वॉर्डरोब करून घ्यायचंय, थोडंसं वॉल फ्रेम, होम डेकोर ज्याला आपण म्हणतो ते. हॉलमध्ये सुद्धा बरेचसे प्लॅन आहेत. इथे टीव्ही कॅबिनेट वगैरे करायचंय. आता हा सोफा काल आलेला आहे, पण त्याच्यावरती छान कुशन्स घ्यायच्यात कलर कॉम्बिनेशनच्या. इथे सुद्धा वॉल फ्रेम्स, थोडंसं लॅम्प, थोडंसं अजून बिन बॅग वगैरे प्रकार असतात तो प्रकार एक करून घ्यायचा आहे. आमचा हा जो पॅसेज आहे इथे आम्हाला वॉशिंग मशीनची जागा दिली आहे, तिथे थोडंसं स्टोरेज करायचा प्लॅन आहे. की होल्डर, किचन आहे, मॉड्युलर किचन, असे बरेचसे प्लॅन्स आहेत होम डेकोर ज्याला आपण म्हणतो त्याचे. पण जसं होईल अगेन तुमच्याबरोबर तर सगळं शेअर करणारच आहे, पण आतापर्यंत एवढं सेट झालेलं. आणि इथे किचन आहे आणि आम्हाला इथे फ्रीज ठेवायला त्यांनी सगळं जागा दिलेली आहे. स्विच वगैरे दिलेलं आहे इथे फ्रीजसाठी.
आणि इथे जो पॅसेज आहे इथे त्यांनी वॉशिंग मशीन साठी ऑलरेडी जागा दिलेली आहे आणि वरती आपण इथे स्टोरेज करून घेऊ शकतो. इथे जसं पुष्करने सांगितलं फ्रीजची जागा आहे, तसंच इथे ओव्हन साठी त्यांनी जागा दिली आहे, इथे वॉटर प्युरिफायर साठी सुद्धा जागा दिली आहे. सो आम्हाला जागा व्यवस्थित दिलाय, फक्त तिथे सामान आपल्याला फिट करायचं. सो हळूहळू आता ते मी आणि पुष्कर करणार आहोत. येस. सो आतापर्यंत डन आहे. हा कलर सॉलिड आहे ना, एकदम मस्त आहे. मस्तच आहे. पण हे पण छान दिसतंय आपलं. आता हे या बेडशीटला मॅच झालंय आणि जसं डेकोरचं बोलतच होतो आम्ही, सो ह्याच्यावरती सुद्धा छान हल्ली त्या इलास्टिक बेडशीट्स मिळतात, ते सुद्धा प्लॅन आहेत आमचे, थोडंसं कलर कॉम्बिनेशन चूज करून. आणि आता या उस्कटतात, बाहेर येतात ना. हो, बाहेर येतात आणि म्हणजे जरा खोचायला लागतात त्या. कसं इलेक्ट्रिक लावलं की इझी असतं. आणि आता जसं मगाशी म्हटलं की ह्याचं स्टोरेज सुद्धा तुम्हाला दाखवते, कारण त्या गाद्या आम्ही ह्याच्यात ठेवणार आहोत. पण पहिले जरा हे आवडते. बेडचं स्टोरेज आता इथे मी ओपन केलंय, सो तुम्ही इथे बघू शकता. नॉर्मल 1, 2, 3 आणि 4 असं हे स्टोरेज आहे. एक गादी आता मी इथे ऑलरेडी ठेवली आहे, दुसरी घेऊन येते आणि ती इथे ठेवणार आहे. आता तरी स्टोअर करायला एवढंच आहे इथे, पण त्या गाद्या आतमध्ये ठेवून देते, दुसरी मी घेऊन येते. हलके आहेत एकदम गाद्या, एकदम. आणि आता अजून वापरून वापरून ती कापूस सगळा आतमध्ये बसला ना, तिथं अजूनच होईल. नॉर्मल वुडन बेड आम्ही करून घेतलाय. इथे पण स्टोरेज आहे भरपूर, इथे पण भरपूर स्टोरेज आहे. येस. आता अजून जो कुकटॉप आणलाय त्याचा एक बॉक्स आहे, तो सुद्धा इथे ठेवून देते. आणि आता गेल्या वीकमध्ये आम्ही इथे येत होतो, ह्या वीकमध्ये आलो. सो येताना तिकडनं बऱ्याचशा बेडशीट्स घेऊन आलेलो, ब्लँकेट्स घेऊन आलेलो. त्यातली थोडीशी इथे ठेवणार आहोत आणि बाकी मी परत तिथे घेऊन जाणार आहे. सो जी इथे ठेवणार आहोत ती सुद्धा मी ह्या बॉक्समध्ये ठेवून देते. आणि ही मॅट्रेस सुद्धा ड्युएल आहे, तुम्ही या साईडने पण ठेवू शकता आणि ह्या साईडने पण ठेवू शकता. सो ड्युएल मॅट्रेस घेतली आम्ही. हे जे सेंटेड बॉल्स असतात ते जरा या बेडमध्ये ठेवते. एक इथे ऑलरेडी ठेवलाय, एक जरा तिथे आणि एक इथे. पहिल्या दिवशी आम्ही ही जाजमं घातलेली सगळी, आता ती बेडमध्ये. सो फर्निचर तुम्हाला दाखवून झाल्यानंतर मस्त जरा फ्रेश वगैरे झाली आहे, छान देवाची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि आता जरा आम्ही जातोय लंच करायला. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो दुपारी तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला सगळं फर्निचर दाखवल्यानंतर आम्ही गेलेलो लंचला. पण आम्ही जिथे लंचला गेलेलो तिथे भरपूर गर्दी होती, सो आम्हाला फार काही शूट नाही करता आलं. लंच नंतर जरा राहुला खेळायला घेऊन गेलेलो, आल्यानंतर आराम केला आणि आता इव्हिनिंग टाइम झालेला आहे. मस्त चहा वगैरे प्यायलोय आम्ही, त्याचीच भांडी घासते एकीकडे मी. आणि आता आम्हाला बॅक टू रुटीन जायचंय परत. सो आज आम्ही निघणार आहोत, त्याची जरा एकीकडे तयारी सुद्धा करायला घेतली आहे मी. आणि जे फर्निचर मी आज तुम्हाला दाखवलंय तेच फर्निचर बघायला आज आमच्याकडे पाहुणे आले. सो पाहुणे कोण आले हे मी तुम्हाला सुद्धा दाखवते. सो आई आलेली आहे, सरप्राईज विजिट दिली आईने. ती कामानिमित्त बदलापूरला गेली होती आणि अचानक इथे आली. ऍक्च्युली तसंच बघायला मी ठरवलंच असं मला की आज पुष्कर आणि अंकिताला अजिबात फोन करायचा नाही आणि फर्निचर आलं एवढं तर आपण बघूनच येऊया. तर आईने आम्हाला सरप्राईज दिला आज, ती अचानक आली एकदम. ऍक्च्युली गणेश पूजनाचा ब्लॉग मी जो अपलोड केलाय त्यात तुम्ही बघितलं असेल, गणेश पूजन झाल्यानंतर आई बॅक टू बदलापूर गेली होती कारण तिचं काम होतं. पण तिला माहिती होतं की काल फर्निचर येणार आहे आणि जसं मी तुम्हाला सुद्धा सांगितलं की काल रात्री खूप उशीर झाला ते फर्निचर यायला. सो तिचं सुद्धा होतं आलं का फर्निचर, पण रात्री उशिरानंतर आमचा काहीच कॉल झाला नाही आणि सकाळी आमचा कॉन्टॅक्ट झाला होता. सो आम्ही सांगितलं हो मस्त फर्निचर आलंय वगैरे असं झालं. नंतर आम्ही सुद्धा बाहेर गेलो, आलो घरी आणि आता जसं म्हटलं आम्ही सुद्धा जाणार आहोत आणि तितक्यात बेल वाजली. आता बेल वाजल्यानंतर म्हटलं आता इथे कोण येणार, सो आई आलेली. आणि मला पक्का माहिती होतं की माझी बेल वाजल्यावर पुष्कर अंकिता आणि राहूचं होणारच आहे. आता कोण आलं, ऑनलाईन काय ऑर्डर केली नव्हती कारण आज आता निघायचं. बरं अरे आई येईल ही तर अपेक्षाच नव्हती आम्हाला, कारण काय ना आम्हीच जाणार आहोत तिथे. पण आईने मस्त आज आम्हाला सरप्राईज दिलं. सो आम्ही आता निघतोय थोड्या वेळाने. आता मी मस्त सगळं जरा आवरून घेतो आणि
बॅक टू बदलापूर. बॅग्स आता इथे मी पॅक करायला घेतल्या आहेत. सो आता जाताना मी आज फक्त ही एक बॅग घेणार आहे ज्यात आमचे कपडे आहेत. पुष्करच्या ऑफिसची बॅग घेणार आहे आणि हे जे सकाळी तुम्हाला मी दाखवलं कंबल आम्हाला मिळालं आहे ते घेऊन जातीये तिथनं धुवून. जेव्हा आम्ही परत इथे येऊ तेव्हा हे रिटर्न घेऊन येईन. बाकी आता राहूची खेळणी वगैरे हे सगळं मी इथेच ठेवणार आहेत. सो जाताना आता फक्त ही मोठी एकच बॅग झाली आहे. आणि तुझी ऑफिसची आहे पुष्कर. निघालो फायनली. आई सुद्धा रेडी आहे. रेडी बॅग छत्र्या थोड्याशा बॅग आणि निघेपर्यंत 9 वाजलेच आहेत आम्हाला. आम्ही म्हटलं होतं थोडं लवकर निघूया ना राहू.